8 दिवसामध्ये तुम्ही मुळ्यांची ही डेव्हलपमेंट बघू शकता की किती चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश शिरकर. स्वागत आहे तुमचं कृषी विथ ऋषी या यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज ज्या आपण कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे तर त्या प्लॉटला जे काय आहेत तर ते 7 ते 8 दिवस या ठिकाणी कंप्लीट झालेले आहेत. लागण करून 7 ते 8 दिवस झालेले आहेत. बेडवरती याची जी काय लागण आहे तर ती आपण या ठिकाणी केलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण जे आहे की ज्यावेळेस आपण बेडवरती असू द्या किंवा गादी-वाफ्यांमध्ये आपण कांद्याची लागवड करत असतो, तर त्यावेळेस आपल्याला एक महत्त्वाचं लक्ष देणं त्याच्यामध्ये गरजेचं असतं की जी काय मुळी आहे किंवा जे काय झाड आहे, जे काय कांद्याचं रोप आहे, तर ते त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चिकटलं पाहिजे. या गोष्टीकडे आपण लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. कारण शेतकरी मित्रांनो, महागं जर पाहिलं तर खूप साऱ्या प्रमाणामध्ये जो काय पाऊस आहे तर तो झालेला आहे आणि जमीन पूर्णपणे थंड पडलेली आहे. त्यामुळे जो काय आपण कांद्याची लागवड असेल किंवा कांद्याची पेरणी केलेली आहे, त्यामुळे जो काय न्यूट्रिएंटचा अपटेक आहे तर तो त्या ठिकाणी पूर्णपणे झाडाला होत नाही किंवा ज्या काय बुरशी आहेत किंवा मुळ्यांची जी काय वाढ आहे तर ते आपल्याला पूर्णपणे त्या गोष्टींमुळे आपल्याला त्या ठिकाणी थांबलेली पाहायला मिळत असते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज आपण याच व्हिडिओमधनं पाहणार आहे की ज्यावेळेस लागवड आपण केलेली आहे तर त्यावेळेस आपण आपल्या जो काही कांदा लागवड केलेला आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या खताचं ॲप्लिकेशन केलेलं आहे किंवा कुठले बॅक्टेरियाज आपण याच्यामध्ये सोडलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जरी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस याची लागवड केली तर त्याच्या दुसऱ्या पाण्याला म्हणजे एक 5 ते 6 दिवसानंतर याच्यामध्ये आपण जो काय मायक्रोरायझा आहे तर तो याच्यामध्ये आपण ड्रिपच्या माध्यमातून आपण या जो काय कांद्याचा प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये सोडलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, याला सोडण्याचं जे काही कारण आहे किंवा याचा रिझल्ट आपल्याला आलेला आहे का नाही तर ते बघूया. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये जो काय मायक्रोरायझा आहे तर तो सोडण्याचं कारण म्हणजे मायक्रोरायझा जे काय आहे तर ते पूर्णपणे तुमचं जे काय आपटेक आहे, म्हणजे जे काय न्यूट्रिएंटचा जमिनीतून होणारा आपटेक आहे तर त्या ठिकाणी वाढवण्याचं काम जे काय आहे तर ते त्या ठिकाणी करत असतं. तर तो कसा, जो काय मायक्रोरायझा आहे तर तो एक जैविक बॅक्टेरिया आहे की एक जैविक जीवाणू आहेत. ते तुमच्या जो काय मुळे आहेत तर तेही डेव्हलपमेंट करण्याचं काम करत असतं. तर ते कशा पद्धतीने की ज्यावेळेस आपण सोडत असतो गुळासोबत त्याची जो काय बॅक्टेरिया काउंट आहे तर तो वाढवून आपण ज्यावेळेस गुळाबरोबर ते सोडत असतो तर त्यावेळेस जे काय त्यातले बॅक्टेरिया जीवाणू आहेत तर ते मातीमध्ये सोडल्याच्या नंतर ॲक्टिव्ह होऊन आपलं जे काय प्लॉट आहे तर त्या जे काय मुळे आहेत तर त्या मुळ्यांपाशी एक संरक्षण कवच चांगल्या पद्धतीने निर्माण करत असतात की ज्यामुळे जे काय बुरशी वगैरे लागणार आहे तर ती बुरशी त्या ठिकाणी लागत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी काय मुळ्यांची डेव्हलपमेंट आहे तर ती त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली पाहायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या ज्या काय मुळ्या आहेत तर या ठिकाणी ज्या काय केशरी कलरच्या ज्या काय मुळ्या दिसतात, ज्या काय तांबड्या रंगाच्या मुळ्या दिसतात तर त्या जुन्या मुळ्या आहेत. आणि ज्या काय पांढऱ्या दिसत आहेत तर त्या नवीन मुळ्या आपल्याला त्या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात. एक 8 दिवस कंप्लीट झालेले आहेत आणि 8 दिवसामध्ये तुम्ही मुळ्यांची ही डेव्हलपमेंट बघू शकता की किती चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. ज्यावेळेस तुम्ही मायक्रोरायझाचं ॲप्लिकेशन तुम्ही प्लॉटमध्ये करत असता त्यावेळेस एकतर मुळी तुमची चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली असते किंवा दुसरी गोष्ट म्हणजे जो काय बॅक्टेरियाज आहेत तर ते जमिनीमध्ये जाऊन आपल्या मुळांपर्यंत जे काय न्यूट्रिएंटचा जो काय सप्लाय आहे तर ते पुरवण्याचं त्या ठिकाणी काम करत असतात. आणि त्यामुळे जे काय आपलं कांद्याचं रोप आहे तर ते लवकरात लवकर त्या ठिकाणी चिकटलेलं आपल्याला पाहायला मिळत असतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कांद्याची लागवड करत असता किंवा पेरणी केलेली असेल तर त्याच्यामध्ये एक ज्यावेळेस लागवड केलेली आहे तर त्याच्या एक 5 ते 6 दिवसानंतर तुम्ही ते मायक्रोरायझाचं ॲप्लिकेशन गुळामध्ये 24 तास भिजवून किंवा 48 तास भिजवून तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून 200 लिटर बॅलरसाठी आपण ते 200 लिटर पाण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सोडून देऊ शकतो. किंवा ज्यावेळेस तुम्ही पेरणी केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही एक 20 ते 25 दिवसानंतर ज्यावेळेस तुम्ही तणनाशक मारून पहिला बेसळ डोस टाकत असता तर त्याच्या अगोदर ते आपल्याला याचं ॲप्लिकेशन करायचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, आणि हे सोडल्याच्या नंतर एक 5 ते 6 दिवस कुठल्याही केमिकल जे काय आहेत तर त्याचं ॲप्लिकेशन करायचं नाही. कारण हे जे आहेत तर ते जैविक बॅक्टेरिया आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही केमिकलचं ॲप्लिकेशन केल्याच्यानंतर, केमिकल सोडल्याच्यानंतर ज्यावेळेस खतं टाकणार आहात
तर त्यावेळेस जो काही तो बॅक्टेरिया आहे तर तो त्या ठिकाणी मरलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस याचं ॲप्लिकेशन करता तर त्याच्यानंतर एक 5 ते 6 दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारचं जे काही खतं आहेत, रासायनिक खतं आहेत, तर त्याचा वापर आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही. कारण बरेचसे शेतकरी जे आहेत तर ते मायक्रोरायझाबरोबर जे काय दुसरे आपण खतं टाकत असतो, तर ते खतं टाकण्याचा प्रयत्न करत असतात ज्याच्यामध्ये केमिकल असतं. त्या केमिकलमुळे जे काय ह्याच्यामधले जे काय बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, तर ते त्या ठिकाणी मरलेले पाहायला मिळतात आणि जो काय आपल्याला रिझल्ट आहे, तर तो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही बॅक्टेरियाज वगैरे सोडत असता तर त्यावेळेस एक काळजी घ्यायची की त्याच्याबरोबर कुठलेही रासायनिक खतं किंवा केमिकल रिॲक्शन ज्या पद्धतीने होणार आहेत, ज्याच्यामुळे होणार आहेत, तर त्या गोष्टी याच्यामध्ये वापरायच्या नाहीत. ज्यावेळेस तुम्ही ते वापरणार नाही त्यावेळेस तुम्हाला 100% चांगल्या पद्धतीचा रिझल्ट या ठिकाणी आलेला पाहायला मिळेल. शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.